आजवर बरेच किल्ले फिरलो, पण जेव्हा या गडाच्या वाटेवर आलो तेव्हा मात्र आजवर पाहिलेल्या सर्व किल्ल्यांच्या वरचढ मला हा किल्ला वाटला। एखाद्या किल्ल्याने किती भक्कम असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातला नळदुर्ग आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भुईकोटाची सफर घडवणार आहे। चला तर मग पुढच्या काही मिनिटांसाठी सगळं विसरून हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। तर आज आपण चाललोय नळदुर्ग बघायला। माझ्या मागे हे जे तुम्हाला रिसॉर्ट दिसते इथे आम्ही स्टे केले आणि इथूनच त्यांनी अशी सुंदर अशी वाट किल्ल्याच्या आत झाली आहे। इथून आपण प्रवेश करणार आहे आता। तर या रिसॉर्ट बद्दलची माहिती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये देईनच, त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल, कारण हा आहे ना किल्ला खूपच मोठा आहे, त्यामुळे एका व्हिडिओमध्ये सगळं जंबल नको, म्हणून किल्ल्याचा आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी माहिती आणि खूप छान छान गोष्टी बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। आम्ही या रिसॉर्टमध्ये राहिल्यामुळे जरा लकीच ठरलो, कारण जेव्हा आपण या किल्ल्याला भेट देतो तेव्हा आपल्याला किल्ल्याची ही बाजू बघता येत नाही। किल्ल्याच्या बाजूने बोरी नदी वाहते। या नदीच्या बाजूला दोन उंच बुरुजांच्या मध्ये असणाऱ्या एका दरवाजाने आम्ही गडाच्या आत गेलो। आत जाताना कोणत्या तरी रहस्यमय दुनियेत जातोय असं भन्नाट फिलिंग येत होतं। हे जे तुम्ही पुढे स्ट्रक्चर बघताय, ही जी भिंत बघताय, तर ही या दरवाजाची जीबी आहे। तर तुम्ही आतमध्ये येताना तुम्हाला हा जो दरवाजा आहे तो समोरासमोर त्याच्यावरती आक्रमण न करता यावं याच्यासाठी ही समोर जीबी बनवलेली असते, ती सुद्धा इथे इंटॅक्ट आहे आणि ती बघायला मिळते। आत जाताना आम्हाला दुसरा मोठा दरवाजा लागला। तर आता आपण आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या भुईकोटात, तो म्हणजे नळदुर्ग। आणि सोलापूरपासून जवळपास एक 50 ते 60 किलोमीटरच्या आसपास हा आपल्याला डिस्टन्स पडतं। तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हा भुईकोट याच्यासाठी आहे कारण जवळपास 115 एकरच्या एरियामध्ये हा संपूर्ण गड आहे। तर या बाजूला बोरी नदी जिथे वळवण्यात आली आहे तिथून हे पात्र पुढे वाहतं आणि त्या पात्राच्या बाजूला हा दरवाजा आहे। तुम्ही आतापर्यंत या भागातली बाजू बघितली नसेल तर ती बाजू आम्ही या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवतोय। आणि या मागच्या दरवाजाने आत येताना एक बलदंड असे दोन बरे मोठे बुरुज लागले आणि तिथे आपल्याला एक मोठं एक शिल्प बघायला मिळालं, ते म्हणजे मीन शिल्प, जे पाण्याच्या बाजूला असतं, जे पाणी दर्शवतं। त्याच्यामध्ये 6 मासे एका मागून एक आहेत। आणि त्या दरवाजातून आत आल्यानंतर आता तुम्ही माझ्या मागे जो बघताय तो भला असा मोठा हत्ती दरवाजा आहे, कारण ह्याच्यावरती हत्तीचं इथे एक मोठं शिल्प आहे। ह्या गडाच्या आतून या बाजूने येताना हा आम्ही जिथे एंट्री करतोय तो या गडाचा रणमंडळ किंवा रामदुर्ग म्हणतात। नळदुर्ग जो आहे अजून त्या भागामध्ये आहे। गडाच्या आतमध्ये आल्यावर हे मोठ्या प्रमाणात शेती केलेली दिसते, खूप मस्त दिसते। ज्वारीचं पीक घेतलंय तो, आणि इथून आतमधनं इथून पाणी सोडलंय, ते त्या साईडला दरवाजाने पाणी वाहत होतं। आम्ही तोच विचार करत होतो हे पाणी येतंय कुठून, तर आता बघितल्यावर लक्षात आलं की शेतासाठी त्यांनी जे पाणी इथे वळवले ते तिथून बाहेर निघतंय। महाराष्ट्रात जवळपास 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत, त्यात किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत। डोंगरावरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि थकायलाही होतं, पण तुम्ही मला विचारलात तर भुईकोट प्रकारच्या किल्ल्यामध्ये फिरताना सुद्धा तेवढंच थकायला होतं। हत्ती दरवाजातून आत आल्यानंतर हा संपूर्ण आपल्याला भाग बघायला मिळतो, हा रणमंडळाचा भाग आहे। ह्या किल्ल्याची बांधणी नक्की कोणत्या काळात झाली याच्यावरती बरेचसे वादविवाद आणि शासंकता आहे, पण तरी पण आपण जर अगोदरच्या काळामध्ये जर का गेलो तर इथे जेव्हा मुस्लिम राजसत्ता आणल्या त्याच्याही अगदी अगोदरच्या काळामध्ये, तर वाकाटकांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याची पहिली बांधणी झालेली आपल्याला बघायला मिळते। तर वाकाटक राजा नळ राजा जो होता त्याच्या काळामध्ये इथे या किल्ल्याची भरभराट झाली, त्याने किल्ला बांधला सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर मग चालुक्य, बदामी चालुक्य, त्याच्यानंतर मग आदिलशाही, त्याच्यानंतर मोगलशाही, अशा बऱ्याचशा राजसत्तांनी इकडे त्यांच्या प्रमाणे त्यांच्या सोयीनुसार इथे बांधकामं केली। तुम्ही जर का भुईकोट किल्ला जो आहे सोलापूरचा तो बघाल आणि त्याच्यानंतर मग हा किल्ला, त्या दोघांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे साधम्य आपल्याला जाणून येतं, कारण एकाच प्रकारची बांधणी आणि त्या गडाला संरक्षण द्यावं म्हणून ह्या गडाची सुद्धा निर्मिती करण्यात आली होती। म्हणजे विजापूरची आदिलशाही आणि त्यानंतर निजामशाही या सगळ्यांची आक्रमणं रोखण्यासाठी म्हणून बहमनी काळामध्ये सुद्धा बरीचशी बांधणी या गडावरती झालेली आपल्याला बघायला मिळते। सो एकूणच काय तर वेगवेगळ्या मुस्लिम राजसत्ता इथे नांदल्या, त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारची इस्लामिक आर्किटेक्चर असणाऱ्या आपल्याला वास्तूसुद्धा या गडामध्ये बघायला मिळतात। पण आपल्याला हा जो पूर्ण काळ आहे तो संपूर्णपणे वाकाटक आणि चालुक्यांच्या काळापर्यंत मागे घेऊन जातो, आणि त्याच्या सगळ्यांची प्रतीका आपल्याला ती व्यालशिल्प, त्याच्यानंतर मीनशिल्प ही त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर अजून बऱ्याचशा भन्नाट गोष्टी आपल्याला अजून इथे बघण्यासाठी आहेत, तर चला अजून आपण पुढे जाऊया।
आम्ही रणमंडळ बघून बांध असलेल्या भिंतीवर जायला निघालो. आता आपण जे बघणार आहोत ते महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही गडावर बघण्यासाठी मिळत नाही. या भागात पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो. यावर उपाय म्हणून बोरी नदीचं पात्र आत वळून त्यावर बांध घालण्यात आला आहे. कोणत्याही धरणाच्या भिंतीवर लक्ष ठेवण्यासाठी इन्स्पेक्शन चेंबर किंवा गॅलरी असते, पण इथे याच चेंबरला महालाप्रमाणे बनवलं आहे. सगळ्यात आधी आम्ही गणेश महालात गेलो. गणेश महालात जवळपास 400 वर्षापूर्वीचा दरवाजा आजही आपल्याला बघायला मिळतो. बाजूला असणाऱ्या एका खोलीत आम्ही गेलो. इथे आल्यावर समजलं ह्याला पाणी महाल का म्हणत असतील. महिरपी कमानी, कारंजा, स्वतंत्र खोल्या, कमानी असलेल्या सज्जा अशा भन्नाट गोष्टी इथे बघायला मिळतात. तर आता आपण पाणी महालात आलोय. आता इकडे आवाज घुमत असेल खूप जास्त. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले जे तुम्हाला दिसतं, जगाच्या सगळ्या कोपऱ्यात असणारी दलिंदर लोक जे इकडे येऊन घाण करून जातात ती इथे सुद्धा केलेली आहे. मला हे सगळं करणाऱ्या लोकांना हा एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही हे सगळं करता, म्हणजे आपल्या स्वतःच्याच वास्तू जेव्हा तुम्ही खराब करता, तेव्हा मला खरंच सांगा तुम्हाला काय वाटतं की जेव्हा बाहेरून लोक येत असतील तेव्हा त्यांना निश्चितच अभिमान वाटत असेल का या सगळ्याचा? कारण आपल्याकडचे जे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, ज्या बघण्याची ठिकाणं आहेत, जी प्रेक्षणीय स्थळं आहेत, त्याचं आपण काय करून ठेवले. आता हे मेंटेन करणारे लोक तरी काय करतील, किती वेळा याला रंग करतील, किती वेळा हे साफ करतील. लिहिणाऱ्यांना अक्कल असायला हवी ना, घाण करणाऱ्यांना अक्कल असायला हवी की आपण अशा ठिकाणी जातो त्या गोष्टी आपण कशा मेंटेन ठेवल्या पाहिजे. आपल्याच गोष्टी आहेत ज्या पुढे लोकांना बघायला मिळणार. त्यामुळे प्लीज याचा विचार करा की आपण काय करतोय. या धरणाची एक विशिष्ट गोष्ट म्हणजे पाणी ज्या बाजूला साठवलं जातं त्या बाजूला धरणाची भिंत बागदार बनवलेली आहे. ज्या बाजूला पाणी पडतं ती बाजू एकदम सरळ बांधलेली आहे. संपूर्ण भिंत बांधताना त्यात धातूरच ओतण्यात आला आहे. त्यामुळे आजही या धरणाच्या आत एक थेंबही पाणी येत नाही. नळदुर्ग किल्ल्याच्या बाजूने धरणाच्या आत उतरायला ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यात पाणचक्की केलेली आहे. या पाणचक्कीचा वापर पीठ दळण्यासाठी केला जायचा. धरणाच्या भिंतींच्या आत मी इतकं लक्ष देऊन फिरेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. आपला वेळ इतक्या सुंदर गोष्टी बघण्यात कसा जातो हेच कळत नाही. प्रत्येक धरणाला एक सांडवा केलेला असतो, पण इथे आपल्याला 2 सांडवे केलेले दिसतात. या सांडव्यांना नर आणि मादी धबधबा असं म्हणतात. नळदुर्गला भेट देण्याचा बेस्ट टाइम हा पावसाळ्यात आहे. भरपूर पाऊस पडल्यावर नर आणि मादी धबधबे वाहायला लागतात. त्यांना बघण्यासाठी इथे बरीच गर्दी जमते. बोरी नदी इंग्लिश मधल्या झेड आकारात वळवून बंधाऱ्यापर्यंत आणली आहे. त्यामुळे नदीचा वेग हा उजव्या बाजूला असणाऱ्या मादी धबधब्याकडे जास्त आहे. पाण्याचं प्रेशर बंधाऱ्यावर यायला नको म्हणून मादी धबधबा थोडा खाली बांधला आहे. त्यातून पडणारं पाणी जरा गढूळ दिसतं. या उलट नर धबधबा हा थोडा वर बांधण्यात आलाय आणि त्याला उतरता रॅम्प केल्यामुळे पाणी फेसाळ होतं आणि पूर्णपणे पांढरं पाणी या धबधब्यातून खाली पडतं. आम्ही पाणी महाल बघून झाल्यावर नळदुर्ग किल्ल्याच्या आत आलो. कबूतरखाना ही एक मस्त जागा आम्ही बघितली. इथून संपूर्ण बोरी नदी आपल्याला बघता येते. तटबंदीच्या आत आल्यावर आम्ही या किल्ल्यातल्या सर्वात उंच ठिकाणी गेलो. ह्याला उपळ्या बुरुज असं म्हणतात. बुरुजाच्या अगदी जवळ दारुगोळा ठेवण्यासाठी कोठार बांधलेलं आहे. तर आता आपण उभे आहोत ह्या संपूर्ण गडाचं स्थापत्यशास्त्राचं सगळ्यात मोठं उदाहरण असलेल्या उपळ्या बुरुजावरती. तुम्ही जर का हा सर्व भाग बघाल तर इथे कोणताही डोंगर नाहीये. संपूर्णपणे जमिनीवरती बांधलेला किल्ला आहे आणि लांब लांबपर्यंत नजर ठेवण्यासाठी, शत्रू कुठल्या बाजून येतं हे बघण्यासाठी म्हणून त्यांनी या बुरुजाची निर्मिती केली. हा इतका उंच बुरुज आहे की तुम्ही या बुरुजावरून संपूर्ण 360 याच्यावरती नजर ठेवू शकता. आणि तुम्ही याच्यावरती जर का बघाल तर इथे 3 तोफा ठेवण्यासाठी म्हणून जागा केलेल्या होत्या. तर सध्या स्थितीला याच्यावरती 2 मोठ्या तोफा आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या भोवती असलेला त्याचा सर्कल आहे त्याच्यातून त्या तोफा संपूर्ण दिशेला फिरवता येतात. याचं असं इथे मेकॅनिझम केलेलं होतं. त्यातली एक तोफ जी आहे ती मुन्सिफ कोर्टामध्ये आता सध्या ठेवण्यात आलेली आहे, पण 2 तोफा आपल्याला इथे बघायला मिळतात आणि फारच सुंदर असं या बुरुजाचं बांधकाम आहे. तर नक्की आल्यावरती आवर्जून बघा. बुरुजाच्या आत सैनिकांना बसण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे. दुपारचे 11:15 झालेत तरी अजूनही वातावरण छान आहे. मस्त थंड वारा आहे. झाडं बिडं पण आहेत ना बरीचशी, त्याच्यामुळे असं काही खूप ऊन नाही लागत आहे. पण मी आता अमोलला विचारलं की किती टक्के बघून झाले आपलं,
तर तो म्हणाला 40% पण नाही तसं, पण ठीक आहे 30-40% आपल्याला झालंय बघ. ते 115 एकरचा किल्ला सगळ्या तर बघून होणार नाही, त्यामुळे जे महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत आपण ते बघणार आहोत. येस. किल्ल्याच्या आतमध्ये आजही बऱ्याच वास्तू अगदी सुस्थितीत आहेत. रंगमहाल ही वास्तू त्यावेळेस मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्याची जागा होती. याशिवाय बारादरी ही एक महत्वाची वास्तू ज्याला राजवाडा किंवा राणी महाल म्हणतात. आता आपण मुन्सिप कोर्टच्या इथे आहोत. तर हे इथे सगळे जेल वगैरे दिसत आहेत. सगळं कोर्ट कचेरीची कामं इकडे होत असतील. जी तोफ आहे ना त्या उपरी बुरुजावरती होती पहिले. अच्छा. ती इथे आणून ठेवली. तर आता आम्ही जस्ट इथे आम्ही एंट्री केली, त्यानंतर शाळेतली मुलं आली होती आणि ते असे सगळे इथे घोळका केला. आम्ही म्हटलं ठीक आहे चल फोटो काढतायत. 3-4 पोरं पटापट याच्यावरती चढली आणि जे मी आणि अमोल बिघडलो ना, असं म्हणजे असं झालं डोकंच चढलेलं. शिक्षक पण सोबत होते आणि ते काय बोलतच नाहीयेत आणि मी एकदम ओरडली. माझा संतापच आला. मी म्हटलं उतर खाली. मग मी जसं उतर खाली म्हटलं तसे ते सगळे पटापट उतरले आणि शिक्षक त्यांना घेऊन गायब इथनं 2 मिनिटात. ठीक आहे मुलं लहान आहेत, मुलांना समजत नाही. शिक्षकांचं काम आहे ना की तोफांवर वगैरे चढू नका हे सांगायचं काम कोणाचं आहे. ठीक आहे आम्हाला दिसतं आम्ही लगेच टोकतोच लोकांना. कारंजे, हत्तीखाना अशा अनेक सुंदर गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपला दुर्गई कोळाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी दाखवत असतो PPT मध्ये. तर त्या प्रॅक्टिकली तुम्हाला इथे बघायला मिळतात आहेत. हा एक अर्ध गोलाकार बुरुज आहे. ही फांजी आहे, चालण्यासाठीची जागा आहे. चर्या आणि जंग्या ह्या गोष्टी सुद्धा इथे दिसत आहेत. तर आता आपण उभे आहोत नळदुर्ग गावाच्या बाजूला असणाऱ्या एंट्रीच्या साईडला. तर ह्या बाजूने या गडाचे मुख्य दरवाजे आपल्याला लागतात. ह्या दरवाजांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की ती सर्पिलाकार आहे पूर्णपणे. तुम्ही बाहेरच्या पहिल्या दरवाजामध्ये येता, त्यानंतर नागमोडी वळण घेऊन या हुलमुख दरवाजाच्या पाशी येता. एखाद्या भुईकोटाला संरक्षित करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचं हे उदाहरण आहे. शत्रू सहजासहजी आतमध्ये येऊ शकत नाही ह्याचं ह्या दरवाजांची रचना बघूनच तुम्हाला कळतं. आतमध्ये आल्यानंतर सुद्धा आजूबाजूची तटबंदी, आता इथे हे सगळे जे मार्ग आहेत ते बंद केलेत. तर ते जर का ओपन असले असते तर आतमध्ये येणाऱ्या सैन्याला असं वाटेल की ह्या बाजूला संपूर्ण गडाचा एंट्रन्स आहे, त्याच्यामुळे ते इथे पळत सुटतील आणि ते तिथेच मधल्या तटबंदीमध्ये ह्याच्यामध्ये ते अडकून राहतील आणि ते तिथेच फिरत राहतील आणि वरून त्यांच्यावरती मारा होईल. अशा पद्धतीची रचना आपल्याला इथे केलेली बघायला मिळते. तर असेच बऱ्याचशा गोष्टी ज्या भुईकोटामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही भुईकोट सुद्धा फिरले पाहिजेत. फक्त डोंगरी किल्ल्यावरती गेला म्हणजे ट्रेक होत नाही, तर भुईकोट किल्ल्यामध्ये फिरणं हा पण एक स्वतंत्र एक ट्रेकच आहे. बघा या बाजून तुमची एंट्री होते आणि तुम्ही अशा पद्धतीने पुढच्या दरवाजामध्ये जाता हुलमुख दरवाजाकडे. हा जो हुलमुख दरवाजा आहे तो आकाराने खूप मोठा आहे आणि तुम्ही जर हा मेन एंट्रन्स जर बघाल तर तो खूप आकाराने लहान आहे. म्हणजे इथून कोणताही हत्ती किंवा मोठा प्राणी याच्या आतमध्ये येणार नाही अशा पद्धतीची याची रचना करण्यात आलेली आहे. संपूर्ण किल्ला बघून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने येऊन पोहोचलो या किल्ल्याचा एकदम सुंदर भाग बघण्यासाठी, तो म्हणजे नवबुरुज. आता आम्ही या गडाच्या मागच्या बाजूला आलोय. आता मी सध्या उभा आहे. हा सगळा खंदकाचा भाग आहे. इथे पूर्वी पाणी भरलेलं असायचं आणि जर का तुम्ही इथे बघाल वरती तर ह्या किल्ल्याचा सगळ्यात स्थापत्यास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा नवबुरुज. ह्याला पाकळी बुरुज सुद्धा म्हणतात. तर हे जे बुरुज आहेत एकाला एक असे लागलेले जवळपास 9 ते 10 बुरुज आहेत आणि ते असे इतक्या छान पद्धतीने बनवलेले आहेत की कोणालाही बघून लांबून असं वाटेल की हा किती शक्तिशाली किल्ला आहे. तर तसंच होताना दिसतं. हा जो संपूर्ण नवबुरुज पाकळी बुरुज जो आहे तो इथेच असलेला हैदराबाद मुंबई हायवेवरून दिसतो आणि खूपच सुंदर उठून दिसतो. तर हा एक अजून एक छान भाग आहे या किल्ल्याचा. संपूर्ण किल्ला बघायला आम्हाला जवळपास अर्धा दिवस लागला. हा सुंदर किल्ला बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आम्ही बोरी नदीतून बोटीने परत रिसॉर्टवर आलो. तर मित्रांनो आपला संपूर्ण नळदुर्ग बघून झालेला आहे. याआधी पण तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील, पण आपला व्हिडिओ म्हणजे माझ्या आणि अमोलच्या नजरेतून हा दुर्ग तुम्हाला कसा वाटलाय ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके डाडा बाय. आणि हो सांगायला विसरले, संध्याकाळी ना इथे खूपच सुंदर व्ह्यू दिसतो. म्हणजे रिसॉर्टच्या बाजूने आम्ही आलो होतो ना, तर आम्ही ज्या बाजूने गेलो तिथून जो एक व्ह्यू दिसतो ना संध्याकाळी जेव्हा लाईट्स लागतात तेव्हा ते भन्नाट असतं. पण मी आता ते या व्हिडिओमध्ये नाही, मी ते रिसॉर्टच्या व्हिडिओमध्ये दाखवून, त्यामुळे तो पण व्हिडिओ नक्की बघा. चला.